नमस्कार, मी दीपाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा या प्रसूतीगृहात एका महिलेची प्रसूती झाल्यावर तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याकरिता रुग्णवाहिका हवी होती. रुग्णवाहिका 5 तासाच्या विलंबाने उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या टिटवाळा येथील प्रसूतीगृहात प्रसूतीसाठी वैदेही मुंडे दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रसूती झाली. त्यांनी एका बाळाला जन्म दिला. त्यांच्या बाळाची प्रकृती ठीक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बाळाची आई वैदेही यांचीही प्रकृती ठीक नसल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे तिला 5 तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्याचबरोबर याच रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या चैताली भंडारे यांची प्रसूती करण्यात डॉक्टरांनी विलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसूतीचा सल्ला दिला होता. त्यासाठी तयार नसल्याने प्रसूती उशिराने शस्त्रक्रियेद्वारेच करण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हा प्रकार कळताच शिंदे सेनेचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेचा गलथान कारभार आहे. रुग्णवाहिका 5 तासानंतर उपलब्ध झाली. त्या महिलेच्या जीवाला दगाफटका होऊ शकला असता. महापालिकेने आरोग्य सेवा वेळीच सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा विजय देशेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. आणखीन एक वैदेही मुंडे म्हणून पेशंटची तिथं परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या डिलिव्हरी झालेल्या ताई आहेत. त्यांच्या मुलाला काही हे होतं म्हणून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये शास्त्रीनगरला नेलं आणि ह्या सिरियस आहेत, अतिशय सिरियस आहेत, म्हणजे अक्षरशः तळमळत आहेत आणि यांना श्वास घेता येत नाही, काय नाही. आणि यांना असं झालं आहे की ॲम्ब्युलन्स हे सकाळपासून सांगतायत पण ॲम्ब्युलन्स जी गेली आहे तीच ॲम्ब्युलन्स अजून डोंबिवलीवरनं आलेली नाही. इथे 2 ॲम्ब्युलन्स आहेत पण त्यातली एक ॲम्ब्युलन्स 15 ते 20 दिवस झाले बंद आहे, दुरुस्तीला दिली आहे. 15-20 दिवस कुठले यायला लागतात आणि इमर्जन्सीसाठी तुम्ही हे लोक काय करतायत. मग इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे असेल त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. कारण की हे सगळं हे फक्त काय होतं, प्रायव्हेटला देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात आणि मग लक्ष देत नाही. आणि तुम्ही बघाल तर पेशंट एवढे आहेत, प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा भेटत नाही, काय नाही. हे बाहेरनं दाखवत आहेत एक आणि आतनं वेगळा कारभार चालू आहे. अतिशय भोंगळ कारभार, अनागोंदी कारभार चालू आहे आणि याच्यात खूप मोठी एकदा मला वाटतं भडका उडेल. त्याच्यामुळे कृपया आयुक्तांनी याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.